तर आज आपण विजयदुर्ग किल्ला बोटीतून बघणार आहोत. त्यामुळे मासा कमी भेटतो, रेट जास्त मासा. हॅलो राजा भोज यांनी बांधलेला होता. तेव्हा तो त्यांनी 5 एकर मध्ये बांधलेला होता. तुम्ही आज किल्ल्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो 5 एकरचा भाग दिसणार आहे ते राजा भोज यांच्या काळातलं बांधकाम आहे, 12व्या शतकात. त्यानंतर 1653 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार 17 एकर 19 गुंठ्यामध्ये केलेला आहे. टोटल 12 एकर किल्ला वाढवलेला. बाहेरचं जे तुम्हाला बांधकाम दिसतं तटबंदीचं ते पूर्णपणे महाराजांच्या काळातलं बांधकाम आहे. तुम्ही जर समोरच्या बाजूला बघितलं किल्ल्याला तिहेरी तटबंदी दिसते, 3 तटबंदी समोरच्या बाजूला 1, 2 आणि 3. आपला किल्ला भरभक्कम राहावा याच्यासाठी तिहेरी तटबंदीचा उपयोग केलेला होता. त्यावेळी डाव्या साईडला वरती दिसते ही ध्वजस्तंभाची काठी आहे, डावीकडे बघा वरती ही ध्वजस्तंभाची काठी आहे. उजवीकडे लाकडी बांधकाम दिसेल बघा थोडंसं वरती तुम्हाला. त्याच्या खाली किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार गोमुखी आकाराचे, तुमच्या लक्षात येईल टर्न दिसतो बघा प्रवेशद्वाराच्या इथे. तसेच समोरच्या तटबंदीवरती बघा तुम्हाला व्हाईट व्हाईट स्पॉट दिसेल बघा, मोठमोठे पॅचेस मध्ये व्हाईट कलरचे. तो आपल्या किल्ल्यावरती झाला हल्ला आहे तोफांचा मारा, तो कालांतराने चुन्याने बुजवलेले आहेत. तुम्हाला याच भागात फक्त किल्ल्यावरती जायला हल्ला असणार मोठ्या प्रमाणात, कारण खाडीचा भाग असणार म्हणजे पाणी शांत असतं. जर तसं बघा त्यावेळी इंग्रजांची जहाजं समुद्रामध्ये स्थिर राहायची नाही. जेव्हा ती पूर्णपणे आतमध्ये खाडीमध्ये तेव्हाच ते किल्ल्यावरती हल्ला करू शकत होते. म्हणून तुम्हाला म्हणजे याच भागात किल्ल्यावरती जायला हल्ला असणार मोठ्या प्रमाणात. या किल्ल्यामध्ये टोटल 3 भुयारी मार्ग आहेत. 2 भुयारी मार्ग सध्या चालू आहेत. एक तो कोपऱ्यामध्ये दिसतो बघा दगडाच्या आडशाला, तटबंदीने बुरुजाच्या कोपऱ्यामध्ये आहे बघा. तो जलमार्ग आहे, किल्ल्यात येण्या जाण्यासाठीचा भुयारी मार्ग आहे, तो पूर्णपणे चालू असतो सध्या. या बुरुजावरती येऊ मोठावाला समोरचा, या बुरुजाच्या वरती यायला आहे. किल्ल्याच्या आतून वरती बुरुजावरती येता येते. तुम्ही किल्ल्यात गेलात तुम्हाला राईट साईडला दोन्ही भुयारी मार्ग चालू दिसतील. बंद भुयारी मार्ग तो किल्ल्याच्या त्या बाजूला आहे, पूर्णपणे बंद आहे. हा जो पहिला भुयारी मार्ग दाखवला बघा तुम्हाला, हा चालू आहे. त्याच्या जो खालचा भाग दिसतो बघा पाण्यातला, या भागात आपली जहाजं त्यावेळी अँकरिंग करून असायची, नांगर टाकून असायची. त्या भागात धान्य साठा दारुगोळा या भुयारी मार्गे किल्ल्यामध्ये सप्लाय व्हायचा आणि आपली जहाजं शत्रूला दिसू नये त्याच्यासाठी समोरची तटबंदी बांधलेली बघा. छोटा भाग दिसतो बघा खालचा वाला तटबंदीचा. जर तुम्ही आता समुद्री मार्ग येताना बघितलं तर या तटबंदीमुळे तुम्हाला इथला कुठलाच भाग दिसणार नाहीये पाण्यातला. त्याच्यामुळे या भागात आपली जहाजं पूर्णपणे सेफ असायची त्यावेळी. तो जो पाठचावाला बुरुज आहे पहिलावाला मोठावाला, हा या किल्ल्याचा सर्वात महत्वाचा बुरुज आहे. या बुरुजाला खूप लढा तोफा 12 बुरुज बोलतात. एका वेळी 12 तोफा ठेवल्या जायच्या त्या बुरुजावरती. मोठे जे होल दिसतील बघा चौकोनी आहेत बुरुजाच्या वरती, त्याला खांजा बोलतात. अशा त्या 6 खांजा आहेत बुरुजावरती. प्रत्येक खांद्यामध्ये 2 तोफा, अशा टोटल 12 तोफा ठेवल्या जायच्या त्या बुरुजावरती. त्या बुरुजावर बघा तुम्हाला जो मुख्य प्रवेशद्वार दिसणार आहे, मग दाखवला जो आघाडीचा दरवाजा आहे जीबीचा तो दिसणार आहे. हा खाडीचा भाग दिसणार आहे, तो अरबी समुद्राचा भाग दिसणार आहे आणि हा कोपऱ्याचा भुयारी मार्ग दिसणार आहे. जे मेन मेन पॉईंट आहे ज्या मार्गे शत्रू येण्याची जास्त शक्यता होती, ते सर्व पॉईंट तुम्हाला त्या बुरुजावर दिसणार आहे. त्या बुरुजाला जास्त महत्व दिलेलं आहे ठिकाण. आता समोरचा डोंगर दिसतो, समोरचा डोंगर हा बोला की हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा डोंगर आहे. ऐकून माहिती तुम्हाला अणुऊर्जा प्रकल्प जैतापूर.
रत्नागिरी जिल्हा आणि हा डाव्या साईडचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या दोन जिल्ह्यांच्या मध्ये फक्त एक खाडीचं अंतर आहे. ही खाडी 54 किलोमीटर खारेपटण गावापर्यंत आपल्या पाठीमागे गेलेली आहे. खारेपटण पर्यंत गेले. देतो म्हटलं कास्टिंग आले 2 वाजता बोल्ट तुटले दिले. चारी बाजूने पाण्याने घेतलेला होता. या किल्ल्याला पूर्वी खेडी असं नाव होतं. आता आपण जिथून बोटी पकडल्या बघा तिथून किल्ल्यात येण्या जाण्यासाठी बुजवलेलं आहे. महाराज जेव्हा सुरतची लूट करून आले तेव्हा राजा सकाळी 11 तिथे विजापूरच्या आदिलशाहीची वखार होती ती महाराजांनी उद्ध्वस्त करून टाकली आणि हा किल्ला 10 मध्ये भेटलेला होता महाराजांना. महाराजांनी जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला ते विजय संवत्सर वर्ष होते आणि विजयादशमीचा शुभ मुहूर्त होता. त्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर या किल्ल्याला विजय सुरतच्या लुटीतून जो पैसा आला त्या पैशातून या किल्ल्याचा विस्तार आणि मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला मानलेला आहे. विजयदुर्ग हा जलदुर्गाची राजधानी आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे जलदुर्ग आहेत त्यांचा हा मेन आहे. तसंच मराठा आरमाराचा इथून तुम्ही 2 किलोमीटर वापस मागे गेलात तर तुम्हाला रामेश्वर मंदिरला गेलं आता राईट साईडला 2 किलोमीटर बरोबर आहे मंदिर तेच ते संभाजी आंग्रेच्या काळातलं मंदिर आहे. कान्होजी आंग्रेची मुलगी संभाजी आंग्रे त्यांच्या काळातलं ते मंदिर आहे. त्या मंदिराच्या डाव्या साईडला तुम्हाला संभाजी आंग्रेची समाधी येऊन बघता येईल. डाव्या साईडला वरती दिसतो दीपस्तंभ आहे इथं. आजचे दिवस थोडं मारा अचानक आता सांगितलं की 15 गेला चाकरला ही 2 दगड उभी दिसली मला मोठीवाली 7 जातो त्या पुढच्या समोर पाण्याखाली एक भिंत आहे 400 मीटर लांब आणि 15 काय असेल ते हजेरी पाण्याखाली किल्ल्याला संरक्षण दिसतं. त्या वी शेप त्यावेळेची जहाज शिडाची असायची त्यांना गेट सिस्टम नव्हतं. ती वाऱ्याच्या प्रवाहाने वाहत यायची आणि त्या तटबंदीला आणून तिथेच जायची. कारण त्यावेळेची जहाजं होती ती वी शेपची होती. त्या जहाजांना पाणी जास्त लागायचं. जेवढी ती पाण्याच्या वरती तेवढी ती पाण्याच्या खालती असायची. त्याच्यामुळे त्या तटबंदीला आणता येईल तिथेच जायची. म्हणून तुम्हाला या भागात कुठे किल्ल्यावरती जर हल्ल्याचं तुम्हाला सोबत या भागात तुम्हाला कुठे दिसणार नाही बघा. आणि मगाशी आपण प्रवास होती खाली होते बॅकवॉटर इथून पुढे अरबी समुद्र चालू होते बघा. ते लाटांचं प्रमाण थोडं वाढलंय मगाच्या हा उजव्या साईडचा तो डोंगर दिसतो तुम्हाला. या डोंगरावरती तुम्हाला किल्ल्यासाठी बांधकाम दिसेल मला थोडंसं पुरुष आहे त्या साईडला. त्या भागाला फसवा बुरुज होता. फसवा किल्ला जोडोमी किल्ला तर खोल समुद्राचा किल्ला तर आपला हा किल्ला पूर्णपणे खाडीमध्ये असल्यामुळे आपल्यामध्ये असल्यामुळे त्यावेळी शत्रू तो किल्ला त्याच्यावर खाली बस किरण नंतर आपल्या सैनिक सावधान शत्रूवरती हल्ला करायचा. पाणी खाली चालतं वाघामुळे बोलतात त्याला बघ आज
चने को भी बोला है, टोपी को भी बोला है। हाँ? एक 60 जो आपको देना पड़ेगा। पहला उसका चालू होने दो, बाद में तेरा चालू होने दो। 60 जो आपको देना पड़ेगा। पद्मसुराला चाकूला प्रॉब्लेम आहे, वही मारता है। 2 दिन उधर रुका है जॉब चेक करने। वहाँ आने के बाद थोड़ा सापडलाय बारीक सारीक पण सापडत नाही, बांगडा बिंगडा नाही। मोठे बोटीमुळे असं नाही, वातावरण बिघडते ना, म्हणजे हे पाणी बघा, जसं पावसाळ्यात पाणी असं ना, तसं आता पाणी येतं। हा, ते मोठ्या बोटीने मार दिलाय ना, बारक्या बोटीवाल्याला त्याची मासं बरोबर येते का लाईटला मासे काय ते? खाली उतर, ए शेंडवा मच्छीमाराला पण असलेच बोट आहे, असलेच आहे पेट्रोल हातावर आता कोण करत नाही ना।